नमस्कार, माझे नाव कशिश अशोक इकडे. मी इयत्ता 6वी शिक्षक. माझा विषय आहे यातीच मळा घडवले. माझी एवढी प्रगती झाली कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणीही समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो. मी 3 गुरु केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला ते कारणीभूत ठरले. त्यापैकी माझा सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध. दादा खेडूसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेह होते. त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते. त्यांनी एका प्रसंगी ते मला बक्षीस दिले. ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला. उच्च नीचतेला त्या धर्मात स्थान नाही. रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी या ग्रंथांवरचा माझा विश्वासच उडाला. मी बौद्ध धर्माचा उपासक होतो. जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगवायचं असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते. माझा दुसरा गुरु कबीर साहेब. त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता. गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला आग्रहाची पत्रे आली व येतात. पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमानले नाही. मी त्यांच्या पुढे कबीराची युक्ती ठेवे. माणूस होणं कठीण आहे, तो साधू कैसा हो. माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले. त्यांचे मला मार्गदर्शन झाले. या 3 गुरूंच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे. 3 गुरुप्रमाणे माझे 3 उपास्य दैवतही आहेत. माझे पहिले उपास्य दैवत विद्या. विद्येशिवाय काहीही होऊ शकत नाही. या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज विद्याही नाही. ब्राह्मण बुद्धाला शूद्र मानले. बौद्ध धर्मात जातपात नाही आणि शिकण्यास कोणालाही मनाई नाही. अन्नाप्रमाणे माणसाला ज्ञानाचीही जरुरी आहे. ब्राह्मणांनी इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली. याचा परिणाम म्हणून आजही या देशात 90% लोक अशिक्षित आहेत. ब्रह्म देशात बौद्ध धर्म आहे, तेथे 10% लोक सुशिक्षित आहेत. हिंदू धर्म व बौद्ध धर्मातील हे अंतर आहे. माझे दुसरे उपदैवत विनयशील आहे. पण हे खरे आहे की मी नेहमी विनयशील असतो असे नाही. मात्र विनय म्हणजे नीता, लाचारी नव्हे. मी नीता त्यातच समजतो. माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला आजही वाटते. समाजकार्याचे ध्येय मी डोळ्यांपुढे ठेवले. पण चरित्रासाठी कोणावर अवलंबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही. परळला 10 बाय 10च्या खोलीत मी काही वर्ष काढली. कण्याची भाकरी आणि कण्याचा भात खाल्ला. परंतु कधीही कोणाकडून स्वतःसाठी थैली मागितली नाही. या देशात व्हाईसरॉयशी आणि गव्हर्नरशी माझा स्नेहाचा संबंध होता. पण मी माझ्याकरिता त्यांच्याकडे कधीही कसलीही याचना केली नाही. दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या. मी कधी कोणाचे नुकसान केल्याच्या, कोणत्या बाबतीत अपकृत केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही. मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले नसते. पण त्यात अडकून समाजकार्याच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे अशा मी माझ्या बुद्धीप्रमाणे चालले. परमेश्वराला काय वाटते याचा मी कधीही विचार केला नाही. परमेश्वराला न मानणारा मी माणूस आहे. म्हणून शीलसंवर्धन हे माझे तिसरे उपास्य दैवत आहे. धन्यवाद.